हाय हॅलो नमस्कार, मी रुंजी पांढरे. माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का. तर इकडे बघू शकता, सकाळ सकाळ आपलं आज काय आम्हाला पण नाही जायचं होतं, म्हटलं सगळा स्वयंपाक वगैरे आवरला. आणि पोरं तर दार तर अजिबात सार्थक काढत नाही, कारण ती चोरट्यांची जे भीती मनात बसतं त्याच्यामुळे ते दारच काढत नाही आहे. आणि सगळं स्वच्छ वगैरे लोटून वगैरे घेतलं, इकडचा पसारा सगळा आवरला. भांडे तेवढे घासायचे होते ना, आज पाणी आलेलंच नाही. कपडे वगैरे तसंच राहणार आहेत आज दिवसभर. तर बघूया उद्या धुवायचे कपडे. तर इकडे छान असं आवरलं, झाडू पण मारला. आणि ही म्हणजे सारवायचं घर आहे ना, त्याच्यामुळं टेवा धरते. तर चला असं समजून घ्या. मग त्याच्यामुळं ना तिथं कोपटावर नाही राहत होतं, तिथं पण टेवा धरत होतं. पण गावाला गेले ते तर तुम्हाला सांगितलं, सगळे गेले म्हणून आम्ही इथं रूम घेऊन राहिलो. तर ती ही रूम सारवायची आहे, फरशा वगैरे नाही. तर संध्याकाळी शेळ्या वगैरे राखून आलो तिकडं. आणि इकडे बघू शकता, छान असं मस्त बाहेर भाकरीला स्वयंपाक करायला असं केले मामाने. म्हणजे छोटंसं एकच असं पुढं छप्र घातल्यागत कोपट उभं केलंय. कोपाट पण म्हणतात नाही, छपरासारखं आपलं म्हणजे दुकान वगैरे असतात त्या टाईपचं केलंय. तर छान अशा जुंधळ्याच्या भाकरी केल्या मी संध्याकाळी 5-7 केल्या. आणि आज दळप तळायचं होतं, पण बघूया मामा गेलेले शिकारीला, काय करतायत, येतात का काय करतायत बघूया, म्हणजे जातात का नाही ते दळायला. आणि त्याच्यानंतर मग त्यांना विचारलं होतं मी कालवण वगैरे काय करायचं आमटी म्हणून, पण त्यांनी कर म्हणून सांगितलेले. मग आता माझ्या फायनली भाकरी झालेल्या आहेत. आणि एवढ्या भाकरी केल्या, एक 5-7 ते 8 भाकरी केल्या. संध्याकाळी तेवढ्याच लागतात, सकाळी 10-15 एवढं असतं, कारण आमच्या भाकरी पातळ असतात. तुम्हाला तरी माहिती आहे, माझा भाकरीचा व्हिडिओ बघितलाच असेल. आणि तर चला. आणि इकडे छान असं मस्त वांग्याचं भरीत करते मी, कारण वांगी त्याच चुलीत मी भाकरी केल्या आणि त्याच चुलीत एक 4-5 वांगे टाकले तिथंच. आणि पोरांच्या तर वेगळ्याच फरमाईश असतात. एकाला गोड सुकडी पाहिजे होती शाळेतली, आणि एकाला पाहिजे होते पोहे. सार्थकला पोहे करून दिले आणि स्वप्नीला सुकडी करून दिली. आणि तूप वगैरे टाकून केल्यानंतर इतके छान लागते ना शाळेत मिळणाऱ्या सुकड्या. आणि हळदसुद्धा शाळेतच भेटले बरं का. शाळेत मिळणारे प्रत्येक जे म्हणजे तांदूळ वगैरे, आता खिचडीचं हे भेटतं साहित्य, भातात सगळं ऑलरेडी असतं, पण जराशी म्हणजे अशी स्वच्छ नसतात, ते घाण असतात. म्हणजे त्याच्यात जरा ही म्हशी किडं वगैरे असतं, मग ते व्यवस्थित नीट वगैरे करावं लागतात. पण चांगलं असतं अशी खिचडी वगैरे करायला. आपण नुसता त्याचीच खिचडी करायची ना, आपल्याकडे कांदा टमॅटो वगैरे टाकून ना त्याची खिचडी करायची. तर माझ्या स्वप्नील ही भरीत करताना तो रेसिपी तुम्हाला सांगत होता, पण मी ते हे केलं नाही त्यामध्ये. तर मग मी असं कर तसं कर म्हणून सांगत होता, कारण मी कॅमेरा सेट केला होता स्टँडला, म्हणून तो सांगत होता मम्मी असं कर तसं कर म्हणून, हलव छान असं मिक्स कर, असं तो रेसिपी सांगत होता मला. पण छान मस्त कांदा टमॅटो कोथिंबीर जिरं हळद वगैरे टाकून चटणी मीठ छान मस्त तेलात भरीत बनवून घेतलं. तर चला, तुम्हाला कसं वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खरंच छान होतं बरं का ही म्हणजे भरीत. आणि मोठी वांगी नव्हती माझ्याकडे, छोटीच होते. कामाला गेलतो, वांगीच तोडा गेलतो, तिथून आणली होती. आणि त्याच वांग्याचं केलं, कारण ही वांगी खायला तेवढी चविष्ट नसतात, म्हटलं भरीत पण छान होतं. तर बघा इकडे छान असं मस्त भरीत केलेलं आहे. तर चला बाय, सबस्क्राईब करून जावा.